या ठिकाणी बाबाजींचा सत्कार करण्याकरता जीवन भाऊ लांडगे कल्याणराव मंत्री व संदीप भाऊ मोठे यांना विनंती करतो की त्यांनी बाबाजींचा या ठिकाणी सत्कार सन्मान जे मंदिरच्या परिसरामध्ये बसलेली मंडळी आपण कधी करताना सभा मंडप मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे कथेला सुरुवात होत आहे. जे बाहेर बसलेली मंडळी त्यांना वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सह्याद्रि शिखरे रम्यम् अनसूयात्रिनन्दनम् तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री आत्मतीर्थ महाराज की जय।
असेल तर टाळ्या वाजवू शकतो.
मधूनच मला सूचना आली होती की थोडं टाळ्या वाजवा लावा, त्याच्याशिवाय थंडी जात नाही. प्रश्न असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रपंचामध्ये सगळं जीवन आपण व्यर्थ केलं, सगळा काळ घातला. पुरी निवासी माझे गुरुवर्य आचार्य प्रवर श्री मामाजी आणि संस्कृताचं थोडंफार जे ज्या ठिकाणी अध्ययन घडलं, थोडंफार बघता आलं, असे आमचे कैवल्यवासी दिवी बिडकर शास्त्री, दिवी सूर्य सहस्त्र हे पंथामध्ये ज्यांचा संस्कृतामध्ये तोड नाही, असे आमचे दादाजी फार कडक, नारळासारखं ज्यांचं व्यक्तिमत्व, वरून कडक पण आतून. ज्या बद्रिकाश्रमामध्ये अत्री अनुसूया ज्याच्या उदरी श्री दत्तात्रय महाराजांचा म्हणजे आपल्या सैंग ऋषीचा जन्म झाला. त्याच्या अगोदर आपण एक चरित्र या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की मी आता उल्लेख केल्याप्रमाणे की माहूरला श्री दत्तात्रय महाराजांची निद्रा होते. त्याचं एक चरित्र बघून नंतर आपण त्या मदलसीच्या चरित्राकडे आपण वळणार आहोत. दत्तात्रया 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 जय 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 दत्तात्रया दत्तात्रय महाराज की जय. या सह्याद्री पर्वतावर म्हणजे माहूर गडावरती श्री दत्तात्रय महाराजांचं तिथं कसं आगमन झालं, त्याच्या एक लीळेचं एक विवेचन आपण आणि या ठिकाणी करणार चिंतन की श्री दत्तात्रय महाराज माहूरलाच निद्रायला का झालं. त्या सह्याद्री पर्वतावरती देवल ऋषीचा आश्रम आहे. असित आणि कपर्णाचा हा मुलगा देवल ऋषी अत्यंत तपसंपन्न आणि इहलोकीचा आणि परलोकीचं ज्ञान असलेला हा देवल ऋषी आणि त्याच्या एका विचारानं तो झपाटलेला की ईश्वर काय, परमेश्वर काय, असा कुठली शक्ती आहे का, तिचा आपण शोध घेऊया. ह्या देवल ऋषीची पार्श्वभूमी जर बघितली ना तर खूप मोठी आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी देवल ऋषीचा उल्लेख केलाय. पिता पुत्रांचा असी तो देवलो व्यास, या देवल ऋषीचा त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेमध्ये उल्लेख केलेला असे देवल ऋषी आहे. आणि आपल्या तपसाधनेनं अत्यंत तेजस्वीपणाला एक पोहोचलेले एक ऋषी. आणि कालही आपला विषय झाला असं की ज्याच्या ठिकाणी जो गुण आहे तो मान्य होत नाही आणि कुठंतरी ती असूया निर्माण होत. त्यांच्या ठिकाणी
तप एक निर्माण झाला आणि बाकी ऋषींच्या मनामध्ये त्यांच्याविषयी असूया निर्माण झाली, म्हणून त्यांना कुठेही सामावून न घेण्याचा एक प्रकार चालू झाला. आणि त्या देवल ऋषीच्या मनामध्ये असा एक विचार आला की जो काही ईश्वर नियंता असेल ना, जो काही परमेश्वर असेल ना, त्याचा शोध आपणच घेऊ. झालं. ह्या देवल ऋषीनं त्या माहूरला म्हणजे सह्याद्री पर्वतावरती त्यांची एक तप साधना सुरुवात केली. एक नित्यविधी ठरवला. या पद्धतीनं जो परमेश्वर असेल, जो जगनियंता असेल ना, जो शक्ती संपन्न असेल ना, त्याचा शोध आपण घ्यायचा. आणि जेव्हा तप साधनेला बसल्यानंतर ना, की अनेक वेगवेगळ्या शक्तीचा त्यांना एक अनुभव येऊ लागला, एक अनुभूती येऊ लागली. जशी जशी माणसाला शक्ती निर्माण होते, किंवा आपल्यालाही बघा ना तुम्ही, काही प्राप्त होत राहतो ना, माणसाचा अहंकार त्या ठिकाणी निर्माण होतो, जागृत होतो. आणि या तपसाधनेला बसल्यानंतर एक एक शक्ती त्यांना मिळालेली, एक एक दान त्यांना मिळायला लागलं आणि त्यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. आणि एक भलतीच तपश्चर्या त्यांनी एक सुरुवात केली त्या ठिकाणी सह्याद्री पर्वतावरती माहूरला. कशी? सकाळी उठायचं, गंगेवरती स्नानाला जायचं, मुठभर वाळू त्या गंगेवरून घेऊन यायची आणि त्या ज्या ठिकाणी अनुष्ठानाला बसलेत ना, तिथं त्यांनी लिंग स्थापन केले. आणि त्यांचा क्रम ठरला तो, मुठभर वाळू आणायची, त्या लिंगावरती स्थापन करायची आणि तिथं पूजेला बसायचं. आणि ते बसल्यानंतर पूर्ण जेव्हा सूर्यास्त होण्यानंतर पूर्ण सूर्योदय होणार दुसऱ्या दिवशीचा, त्यावेळेसच त्या जागेवरती उठायचं, पुन्हा त्या गंगेवरती जायचं, स्नान करायचं, मुठभर वाळू आणायची आणि त्या लिंगावरती ठेवायची. असं त्यांचा दैनंदिन विधी चालू झाला. परंतु ते मुठभर वाळू जेव्हा लिंगावरती टाकायचे ना, तेव्हा ते लिंग 3.5 हात वरती वाढायचं, त्याची उंची वाढायची. कालक्रमण चालू आहे सगळं. दिवसामागून दिवस गेले, कालचक्र फिरत राहिलं आणि त्या लिंगाची उंची एवढी वाढली, एवढी वाढली, एवढी वाढली की आकाशालाही स्पर्श त्या लिंगाने करायची वेळ आली. नुसता स्पर्श नाही, त्या लिंगाची दहकता, त्याच्या लिंगाच्या ठिकाणी असलेला तो अग्नी एवढा प्रज्वलित झाला की 12 कोसामध्ये त्या लिंगाच्या जवळपास कोणी येऊ शकत नव्हतं. अहो, माणसाचं सोडा हो, चीट पाखरूही तिथे येऊ शकत नव्हतं. एवढा एक दहकता, एक अग्नी, एवढी उष्णता, एवढं भयान वातावरण त्या लिंगाभोवती झालं. दिनक्रम त्यांचा ठरलेला आहे. गंगेवरती स्नानाला जायचं, मुठभर वाळू घ्यायची, बसायचं, पूजा अर्चा करायची, ती वाळू त्याच्यावरती टाकायची आणि ते पुन्हा 3.5 हात फुटाने ते लिंग वाढायचं. दिवसामागून दिवस जात होते आणि त्या लिंगाची जी उंची वाढते ना सगळी, त्याची त्रिलोकामध्ये सगळीकडे चर्चा व्हायला लागली. सगळे ऋषी मुनी, देव दानव चिंतातूर झाले. आणि हा सृष्टीचा नियम भंगण्याचाच कार्यक्रम चालू आहे सगळा. सृष्टी व्यवस्थेने ठप्प होईल ना सगळी. हे जर असंच वाढत राहिलं, याची जर दहकता निर्माण झाली तर हे कुणासाठी चांगलं नाही. हा विचार सगळ्या देवांना आला. त्यांचा जो नित्यक्रम आहे तो चालूच आहे. त्या लिंगाभोवती कुणीही जायला तयार नाही. एवढी प्रचंड एक अग्नी, एक सामर्थ्य त्या लिंगाभोवती तयार झालं. आणि मग एक दिवस सगळे देवगण, सगळे देवी देवता यांनी इंद्राच्या महालामध्ये त्या ठिकाणी सभेचं आयोजन केलं की आता काय करावं, हा प्रश्न त्यांच्या समोर पडला.
बसले. त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघांनाही आमंत्रित केलं की तुम्ही सृष्टी करता, पालन करता, संहार करता, सगळा व्यापार तुमच्याकडे आहे. ही भयान परिस्थिती आहे. जर हे लिंग वाढत राहिलं ना, याचा जर अग्नी प्रज्वलित होत राहिला ना, हे कुणासाठी चांगलं नाही. सगळे जीवसृष्टी मरतील हो, सगळा नायनाट होऊन जाईल याच्यापासून. ह्या देवल ऋषीला कोणीतरी थांबवावं लागलं. तीनही देव त्या ठिकाणी उपस्थित झाले. ब्रह्मदेवाने सांगितलं, एक वेळ अशी होती का देवल आमचा उपासक होता, आमचा भक्ती करणार होता, परंतु त्याच्या त्या भक्तीनं, त्याच्या तपश्चर्यानं, त्याच्या आराधनेनं तो आमच्या पुढेही एवढा गेलेला आहे. आता आम्ही त्याचा काही उपाय करू शकत नाही. काय करावं? सर्व देवादिकासमोर हा प्रश्न निर्माण झाला. सगळे एकमेकांकडे बघायला लागले, कुणी मार्ग काढावा. आणि या परिस्थितीतून शेवटी ब्रह्मदेवाने पुढाकार घेतला आणि त्यांनी एक उपाय सुचवला सगळ्या देवांना, सगळ्या देवी देवतांना. आता एकच मार्ग याच्यात कुठला, की आपण सगळे मिळून आपण आता बद्रिकाश्रमामध्ये जाऊ. तिथे श्री दत्तात्रय महाराज आहेत. आपण त्यांना एक विनंती करू, त्यांना नम्र प्रार्थना करू की तेच यापासून सुटका करू शकत, दुसरं कुणी यापासून सोडू शकत नाही. झालं, ठरलं. सगळे देव, ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि त्यांच्या सोबत असलेले सगळे देवी देवता बद्रिकाश्रमामध्ये त्यांचं आगमन झालं. बद्रिकाश्रमामध्ये आल्यानंतर श्री दत्तात्रय महाराजांनी त्यांनी वंदन केलं, नम्रपूर्वक प्रार्थना केली. हे सगळे मिळून कुणीकडे आलेले? अहो, तो अंतर्ज्ञानी आहे, त्याला सगळं समजतं, तो सर्व जाणताय. परंतु एक विचारायचं म्हणून विचारलं आणि त्यांना सांगितलं गेलं की त्या सह्याद्री पर्वतावरती ना, माहूर गडावरती तो देवल ऋषी म्हणून तपश्चर्याला बसलेला आहे. रोज तो स्नानाला जातात. ते ऋषी मुठभर वाळू आणतायत, त्याच्यावरती ठेवतायत आणि ते लिंग एवढं वाढतंय की आकाशाला गवसणी घालावी त्या लिंगाने, इतका त्याचा आकार होतोय. आणि एवढा त्याचा अग्नी, एवढा चिट पाखरूही त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. हे भयान वास्तव आहे. हे कुठेतरी थांबवावं लागेल. श्री दत्तात्रय महाराजांच्या समोर त्यांनी त्यांचं एक आगतिकता, त्यांची व्याकुळता, त्यांचं ठिकाणी असलेला एक भाव त्यांनी व्यक्त केला. श्री दत्तात्रय महाराजांनी सगळं त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं, काळजी करू नका. जी परिस्थिती झाली ना, सगळी मी व्यवस्थित करतो, तुम्ही निश्चिंतपणे वापरत जा. मी देवाला लागलो. शेवटी त्याची भक्ती आहे, त्याची आराधना आहे. तुमचंही दुःख तुमच्या ठिकाणी बरोबर आहे, त्याची भक्ती बरोबर आहे. मला त्याचाही विचार करावा लागेल, तुमचाही करावा लागेल, परंतु निश्चिंतपणाने तुम्ही जा, मी बघतो काय. श्री दत्तात्रय महाराजांनी त्यांनी वचन दिले. सगळे देवलोक, ब्रह्मदेव, महाविष्णू जे काही असतील ते सोबत आले, ते वापस निघून गेले. आणि श्री दत्तात्रय महाराजांचा प्रवास, श्री दत्तात्रय महाराजांचं पाऊल त्या सह्याद्री पर्वताकडे म्हणजे माहूरगडाकडे निघाले. रोजचा जो नियम ठरलेला आहे त्या देवल ऋषीचा, ते काशीच्या स्नानासाठी तिकडे गेलेले, त्यांचा नित्यदिनी आटोपण्यासाठी श्री दत्तात्रय महाराज आले. जास्त नाही, बालमूर्तीच आहे. ज्या ठिकाणी देवल ऋषी बसून ते आराधना करायचे ना त्या लिंगाची, त्या ठिकाणी येऊन श्री दत्तात्रय महाराज बसले. त्या लिंगाभोवती समोर बसलेले आणि देवल ऋषींचं त्यांचं स्नान वगैरे आटोपलं. आणि ते जेव्हा लिंगाकडे आले, ते बघितलं, त्यांना आश्चर्य वाटलं मोठं. देवल ऋषीला देवाधिकाची ज्यांची कुवत नाही, इथपर्यंत यायची ताकद नाही, या लिंगाजवळ यायची पात्रता नाही कोणाची, चित पाखरू या ठिकाणी भ्रमण करू शकत नाही, अशा या स्थानाजवळ कोण येऊन बसतं बरं माझ्या जागेवरती? देवल ऋषीला प्रश्न निर्माण झाला.
आणि त्या क्षणी एक त्यांच्या मनामध्ये हाही विचार आला की जर कुणीच येऊ शकत नाही ना आतापर्यंत, परंतु जर हे येऊन बसले याचा अर्थ कुणीतरी साधारण नाही येत ना, नक्कीच काहीतरी तेजस्वी ओजस्वी यांच्यामध्ये गुण असावा, काहीतरी यांच्या ठिकाणी असावं, त्याच्याशिवाय एवढी हिम्मत कोणाची माझ्या जागेवरती येऊन बसायची होऊ शकत नाही. बहू नंतर काय सोबत आणलेली मुठभर ती वाळू ती लिंगावरती टाकली. श्री दत्तात्रय महाराजांचा एक कटाक्ष टाकला त्यांनी. अहंकार आहे मनामध्ये की बघा माझा हात किती उंच जातोय. लिंगाची उंची तुम्हाला मी सांगितली, आकाशाला भेटते ती. त्या अहंकाराने त्या नजरेने कटाक्ष श्री दत्तात्रय महाराजांवर टाकला. त्यांनी बघितलं त्यांच्याकडे आणि ती वाळू टाकली. तसं पुन्हा 3.5 हात ते लिंग उंच वरती वाढलं. एका अहंकाराच्या भावनेतून श्री दत्तात्रय महाराजांकडे त्यांनी बघितलं. अभिमान करना मत करना अभिमान बंदे मत करना अभिमान मत करना अभिमान बंदे मत करना अभिमानाच्या दृष्टीने जेव्हा श्री दत्तात्रय महाराजांकडे देवदृष्टीने बघितलं आणि त्यांना जणू सूचक केलं की बघा एका उंचीवरती माझा हात जातोय ना, एक उत्सित बाब एका वेगळ्या नजरेने श्री दत्तात्रय महाराजांकडे बघितलं की मी किती हात वरती पोहोचतोय लिंगाचे, माझी पूजा करतोय. तेरे जैसे लाखों आए, तेरे जैसे लाखों आए, लाखों इसमें पीने खाए, लाखों इसमें पीने खाए, रहा ना नाम मत करना अभिमान, मत करना अभिमान बंदे, मत करना अभिमान, मत करना अभिमान बंदे, मत करो अभिमान, मत करो अभिमान बंदे, मत करो अभिमान. समोर कोण बसलेला माहित नाही देवादृष्टीने, आपण अभिमान कोणा समोर दाखवतो. अरे जगातला नियंत्रण आहे तो चतुर्युग अवतार श्री दत्तात्रय महाराज. एका वेगळ्या नजरेने देवदृष्टीने श्री दत्तात्रय महाराजांकडे बघितलं. त्यांना असं वाटलं, त्यांचं सामर्थ्य देवदृष्टीने दाखवलं की मी एवढा उंच हात करून श्री लिंगावरती ते पुष्प वाहू शकतो. आणि मग त्यांनी काय केलं, स्वतः जवळ असलेली काही पानं फुलं पुष्प असतील ना ती दत्तात्रय महाराजांच्या हातावरती की तुम्ही पूजा करा. का मी माझा जर एवढा हात उंच जाऊ शकतो तुमचा जाऊ शकतो का हे बघायचंय. झूठी माया झूठी काया, झूठी माया झूठी काया, ओ तेरा जो हरि गुण गाया, ओ तेरा जो हरि गुण गाया, जप ले हरि का नाम बंदे, मत करना
आणि जेव्हा देवल ऋषीनं त्या श्री दत्तात्रय महाराजांच्या हाती पुष्प दिले, आता तुम्ही वाहा की जसा मी हात उंच केला तुमचा जातो का. दत्तात्रय महाराजांच्या हातात दिले, पुष्प हातात घेतली, पानं हातात घेतली, जी विडा ते काही सामुग्री होती त्या विधीची, आणि ते दिल्यानंतर जेव्हा श्री दत्तात्रय महाराजांनी त्या लिंगावरती हात ठेवला ना, अहो हात सोडा हो, त्या हाताच्या करांगोळीने जेव्हा लिंग दाबायला सुरुवात केली श्री दत्तात्रय महाराजांनी, दाबत 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 ते लिंग खाली आणलं. आणि जेव्हा त्या लिंग दाबणं सुरू आहे श्री दत्तात्रय महाराजांचं, इकडं त्या देव ऋषीचं आपल्या सामर्थ्याने ते लिंग थांबवता येईल का हा प्रयत्न चालू आहे. अनेक विधी केले, अनेक उच्चार केले, अनेक मंत्र वापरले, अनेक सामुग्री वापरली, परंतु लिंग थांबायला तयार नाही. श्री दत्तात्रय महाराजांचं ते लिंग दाबणं चालूच आहे खाली. आणि म्हणून जेव्हा त्याच्या लक्षात आला आता सगळे उपाय संपले, आणि श्री दत्तात्रय महाराजा पुढे हात जोडले आणि विनकद्दर होऊन सांगितलं की हे महाराजा, हे प्रभूवरा, तुम्ही सृष्टीचे नियमात आहे, मी ओळखलं नाही हो तुम्हाला, माझी ओळखण्यात चुकी झाली. आपणच सगळे पालन करते, सृष्टी करते आहात. माझी आता एकच इच्छा, आणि मी तुम्हाला या ठिकाणी शरण आलो, मी तुमच्या पायी नतमस्तक झालो. आता माझी फक्त एकच इच्छा आहे की लिंग अधिक न दाबता एक 3.5 हात वर ते लिंग असू द्यावं, की तुमची दर्शनाची साक्ष म्हणून हे लिंग या ठिकाणी कायम असू द्यावं. आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराजांना त्या देवल ऋषीनं विनंती केली, आणि त्या विनंतीला मान देऊन श्री दत्तात्रय महाराजांनी तथास्तु म्हटलं, आणि ते लिंग त्या ठिकाणी 3.5 हातावरती थांबलं. देवाने त्या ठिकाणी येऊन ते लिंग खाली केलं, ठेवलं, म्हणून त्याला देव देवेश्वर हे नाव पडलं. माहूरला कधी जर आपण गेला तर ते लिंग त्या ठिकाणी आहे. आणि मग जेव्हा प्रसन्न झाले श्री दत्तात्रय महाराज त्याच्या भक्तीवरती, त्याच्या भटकतो ना माणूस अहंकारातून, रस्ता भटकतो, परंतु जेव्हा त्या भटकल्यानंतर जेव्हा त्या रस्त्याला माणूस पूर्ण पदावर येतो ना, खऱ्या अर्थानं तो माणूस होऊन जातो, चुकला तो. परंतु ज्या क्षणी तात्काळ त्याला समजलं आणि उमग निर्माण झाली की आपण चुकलो, कोणाला आपला अहंकार दाखवला, कोणापाशी आपण सामर्थ्य दाखवायला गेलो की जो जग नियंता आहे त्याच्या समोर, आणि त्यांनी क्षमा याचना केली, आणि देवाने तथास्तु म्हटलं, आणि देवाने सांगितलं वर माग, तुला काही मागायचं असेल काही नको. देवल ऋषीने प्रार्थना केली, नम्रपणे हात जोडले, माझी एकच इच्छा आहे की या सह्याद्री पर्वतावरती, या माहूर गडावरती सदोदित तुमचा वास असावा, आणि तुम्ही नित्यदिनी निद्रेला या ठिकाणी यावं, अशी श्री दत्तात्रय महाराजांना देवल ऋषीने प्रार्थना केली. म्हणून श्री दत्तात्रय महाराज रोज माहूरला निद्रेला जातात. या ठिकाणी त्याचा गर्वहरण झाला. आजही देव देवेश्वर हे लिंग माहूरला आहे, आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराजांची निद्रा त्या ठिकाणी. आणि ज्या मी अगोदर उल्लेख केला तुम्हाला की आपल्याला मदळसेचं चरित्र बघायचं, कारण या मदळसेचं चरित्र जेव्हा आपण सुरुवात करू, जेव्हा ऐकू ना, तेव्हा त्याचा संदर्भ त्या सह्याद्री पर्वतावरती आणि श्री दत्तात्रय महाराजांवरती येतो. मग अचानक आपल्याला असं वाटू नये की बद्रिकाश्रमामध्ये जन्म झाल्यानंतर एकदम सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय महाराज कसे अवतरले, म्हणून एक संदर्भ जुळावा म्हणून मी कथा या ठिकाणी ठेवली. काशी स्नान, कोल्हापुरी भिक्षा, पंचाळेश्वर भोजन आणि माहूर निद्रा असा हा दिन. या काशी स्नानाचा एक उल्लेख या ठिकाणी असा की ज्या मदळसेचं चरित्र आपल्या समोर पुढे येणार आहे, याचा संबंध हा काशी स्नानाचा. वाराणसीला आणि एकदा सोमवती पर्वाच्या दिवशी प्राप्त समय काशी राजा, हा काशी राजा मदळसेचा भाऊ आहे, लक्षात घ्या. हा काशी राजा त्या वाराणसीला सोमवती पर्वाच्या दिवशी असंख्य ऋषीमुनी आणि साधू संतांना एक पूजा अर्चा करण्यासाठी हा काशी राजा त्या काशी नदीवरती
सगळ्या ऋषीमुनींचं पूजन करण्यासाठी, त्यांची पूजा अर्चा करण्यासाठी त्या नदीवरती आलेले आहे. आणि त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांचं स्नान झालं काशीला. आणि गंगा तीरावरती ध्यानस्थ ते श्री दत्तात्रय महाराज बसलेले. त्या काशी राजाने जेव्हा श्री दत्तात्रय महाराजांना बघितलं ना, आणि तो बघितल्यानंतर श्री दत्तात्रय महाराजांकडे वेधला गेला तो पूर्ण. आणि तो बघतच राहिला. गंगा तीरीच्या गोदावरीच्या तेरीच्या सुरम्य काठी गोदावरीच्या काठी त्याची बहीण आहे मदलसा. लक्षात सर्व परिवारासोबत काशीराजाच्या ठिकाणी नदीवरती आलेला आहे. आणि त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन काशीराजाला झालं. गंगा तीरीच्या सुवर्ण काठी, गंगा तीरीच्या सुवर्ण काठी, गोदावरीच्या पवित्र काठी, धनंजय बसले फलाहे, दत्तगुरु दिसले फलाहे, दत्तगुरु दिसले फलाहे, दत्तगुरु दिसले. त्या काशीराजाने आणि मदलसा हे दोघं बहीण भाऊ. त्यांनी त्याच्या महालामध्ये श्री दत्तात्रय महाराजांना नेलं, घेऊन गेला. मदलसा ही अत्यंत धार्मिक, पतिव्रता आणि ईश्वर परायण असलेली भगिनी आहे. त्या ठिकाणी त्यांनी पूजन केलं श्री दत्तात्रय महाराजांचं. ही मदलसा पतिव्रता असूनही ना आहेच, परंतु श्री दत्तात्रय महाराजांनी ब्रह्मविद्येला मदलसीला दिले. तत्वज्ञ आहे तत्वज्ञान त्याला श्री दत्तात्रय महाराजांनी निरूपण केलं या मदलसेला. त्या घरी गेल्यानंतर त्यांचा पूजा पुरस्कार झाला श्री दत्तात्रय महाराजांचा. आणि त्या पूजा पुरस्कार सगळा विधी झाल्यानंतर जो आवडीपूर्वक परमेश्वराला श्रद्धा समर्पित करतो ना, जो भाव आपला समर्पित करतो ना, त्या परमेश्वर निश्चितपणे त्याच्यावर प्रसन्न होतात, दुमतच नाही. परंतु श्रद्धा तेवढी आपली आढळ असावी. नाही तर माझ्या अगोदर श्रद्धा होती, त्यांच्या अगोदर श्रद्धा होती, नंतर ती उडाली नाही रे, ती बसलीच नव्हती. जर खरी श्रद्धा बसली ती उडतच नाही. आणि एवढ्या भक्तीपूर्वक त्या ठिकाणी नामस्मरण आणि परमेश्वराचं पूजन केल्यानंतर श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी प्रसन्न झाले. आणि काशीराजांना विचारलं की मा तुला काय पाहिजे. प्रसन्न परमेश्वर जेव्हा प्रसन्न होतो ना, आपसुक त्याला द्यावं असं वाटतं भक्ताला काहीतरी. परमेश्वर प्रसन्न करता आला पाहिजे आपल्याला.
आणि जेव्हा त्या काशीराजाला विचारलं ना काय देऊ तुला, आपण असतो काय मागितलं असतं, माझं बरं होऊ दे, माझं घरचं बरं होऊ दे, नोकरी लागू दे, चांगली लागू दे, नातू होऊ दे, नातून होऊ दे, जय 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 जय. असं काही मागितलं नाही काशीराजाने. एकच विनंती केली, हे प्रभू, जोपर्यंत ही सृष्टी व्यवस्था आहे, जोपर्यंत हे सगळं सृष्टीचक्र चालू आहे ना, तोपर्यंत माझी एकच विनंती आहे की तुम्ही नित्य रोज काशीला स्नानाला यावं. ही काशी राजाची विनंती आहे. म्हणून श्री दत्तात्रय महाराज काशीला स्नानासाठी जातो. लक्षात घ्या. मला हे दत्त प्रभू दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. गंगातीच्या काठावरती, गंगातीच्या सुरंगकाठी, गोदावरीच्या पवित्र काठी, काशीराजाच्या विनंतीला मान देऊन काशीराज मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला कधी आठवणीत राहिलं तर लक्षात ठेवा. काशीला स्नानासाठी काशी राजाच्या विनंतीला मान देऊन श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी स्नानासाठी जातात. आणि काशी राजा म्हणजे हा मदलसेचा भाऊ, मदलसा त्यांची बहीण. या मदलसेचं चरित्र आपण या ठिकाणी आज चिंतन करणार आहोत, त्याचं ऐकणार आहोत की स्त्री शक्ती किती आगाध आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, एवढं त्या दोरीमध्ये सामर्थ्य. तुम्ही ठरवलं ना तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं, आणि तुम्ही ठरवलं तर सगळं विचकू शकतं. एवढं सामर्थ्य आहे स्त्री शक्तीमध्ये, एवढं मदरसेच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. या नश्वरतेमध्ये न अडकता पारलौकिक जो विचार आहे की आपलं तर भलं झालं पाहिजे, परंतु आपल्या बरोबर आपल्या परिवाराचं, आपल्या मुलांचं, त्यांचंही भलं झालं पाहिजे आणि ते ईश्वराधीन झाले पाहिजे, हा विचार एक आपल्याला कळावा आणि त्या चरित्रामधून काय घ्यावं, असंही मदलसेचं चरित्र. विदर्भ प्रदेशामध्ये अलंकापुरी नगरी आहे आणि त्या अलंकापुरी नगरीमध्ये शत्रुजित नावाचा राजा आहे. आणि त्या शत्रुजित राजाचं राज्यकारभार चालू आहे, व्यवस्थित चालू आहे सगळं. आणि त्या शत्रुजिताला ऋतुध्वज नावाचा पुत्र आहे. ह्या ऋतुध्वजाचा विवाह मदलसे सोबत झालेला आहे. ऋतुध्वज आणि त्या नगरीच्या, त्या राज्याच्या थोडं बाहेर विंध्य पर्वताच्या कुशीमध्ये गालव ऋषीचा आश्रम आहे. गालव ऋषी त्या ऋतुध्वजाच्या राजधानीच्या थोडं त्या परिसरामध्ये बाहेर. आणि त्या गालव ऋषीचा आश्रम त्या ठिकाणी असताना त्या गालव ऋषीचे पुत्र अश्वथ आणि नागसूर हे दोन त्या ऋषीचे पुत्र आहेत, त्या गालव ऋषीचे. आणि मग एक दिवस फिरत 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 ते त्या अलंकापुरामध्ये आले आणि या ऋतुध्वजासोबत त्यांची मैत्री जडली. एक ऋषीपुत्र आणि दुसरे राजकुमार. आणि ती जडल्यानंतर त्यांची मैत्री झाली, त्यांचं येणं जाणं झालं राजवाड्यामध्ये.
राजाला फार मोठा आनंद झाला की या परिसरामध्ये गालव ऋषी मुनींचा आश्रम आहे आणि या ऋषींचा आणि या मुलांचं त्यांच्या आपल्या राज्यामध्ये आगमन होत आहे, ते येत आहेत जात आहेत आणि आपल्या माझी मुलंही त्याच्या संगतीमध्ये आहे. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे सगळं. त्याला बरं वाटलं. आणि जेव्हा त्या गालव ऋषींच्या मुलांनी जेव्हा त्यांना सांगितलं की आम्ही अशा अशा नगरीमध्ये गेलो होतो, तिथे राजा आहे, त्याच्या मुलाची आमची मैत्री झाली. त्या गालव ऋषी मुनींना जेव्हा समजलं तेव्हा ते आश्रमामध्ये गेले आणि एक दिवस त्या गालव ऋषी मुनींचं आगमन त्या राज्यामध्ये झालं. त्या शत्रुजित राजाला समजलं आणि तो समोर आला. त्याला जसं समजलं की गालव मुनी नावाचे ऋषी आपल्या नगरीमध्ये त्यांचं आगमन झालंय, तो स्वागताला गेला. समोर त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना बसवलं, सिंहासनावरती बसवलं, त्यांची पूजा अर्चा केली, स्वागत केलं. अतिशय आनंद त्याला झाला आणि त्यांना विचारलं आपल्या येण्याचं प्रयोजन काय, कशासाठी आपण आलो. आणि त्यांनी मनामधली व्यथा त्या शत्रुजित राजाला त्या ठिकाणी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की माझ्या आश्रमाभोवती ना त्याचं काहीतरी जर झालं तर बघा, आणि हीच एक विनवणी घेऊन मी तुमच्या जवळ आलोय. शत्रुजित राजाने सांगितलं त्यांना काही हरकत नाही, आपण याचा काहीतरी बंदोबस्त करू. आणि म्हणून शत्रुजित राजाचा मुलगा जो ऋतुध्वज आहे, त्या ऋषींनी प्रार्थना केली की ऋतुध्वजाला माझ्या सोबत द्या, म्हणजे काहीतरी त्याचा न्याय निवाडा होऊन जाईल. त्या गालव ऋषी सोबत ऋतुध्वजाला पाठवलं. तो ऋतुध्वज त्याच्यासोबत त्या गालव ऋषी मुनी सोबत तिकडे गेला. लांबून त्या दैत्य जो असुर होता ना, तो त्याचं ठिकाण त्याला दाखवलं आणि ऋषी निघून आले. त्या तालकेतूचा जो ठिकाण होता, त्याचा महल होता, तो त्याला दाखवला. आणि ते निघून आल्यानंतर त्या ऋतुध्वजाचं आणि त्यांचं घनघोर युद्ध झालं. त्या दानवाचं, तालकेतूचं घनघोर युद्ध झालं. खूप दिवस चाललं आणि शेवटी ते युद्ध झाल्यानंतर त्या तालकेतूचा त्या ठिकाणी वध त्या ऋतुध्वजाने केला, त्याला संपवलं. ऋतुध्वज विजयी झाला आणि जेव्हा त्याने ते निकराची एक लढाई त्या ठिकाणी केली, युद्ध जिंकला, त्याला आनंद झाला. परंतु सहज तेव्हा जेव्हा त्यांनी बघितलं, त्याला एक उत्सुकता मनामध्ये अशी निर्माण झाली की या ठिकाणी हा सगळा परिसर आहे, परंतु आपण सगळं बघूनच घेऊ एकदा या दैत्याचं काय काय इथं आहे अजूनही, जेणेकरून काही उपद्रव आपल्याला होऊ नये. त्या ऋषींना या ठिकाणी तो बघायला गेला आणि त्याचा महल त्याच्या जवळ त्या दैत्याचा त्याला दिसला. आणि एक शहानिशा करण्यासाठी बघण्यासाठी जेव्हा तो जवळ गेला त्या महलामध्ये, कुणाचा तरी आवाज आहे, कुणीतरी तिथं आहे असं त्याला भासलं. आणि त्या महलाच्या जवळ गेल्यानंतर एका स्त्रीचा आवाज त्याला जाणवलं, कुणीतरी आहे तिथे. मोठ्या धाडसाने आणि धैर्याने तो महालाच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं कुणीतरी स्त्री तिथे आहे, बंदिस्त केलेली आहे, तिला बांधलेलं आहे, तिला कोंडलेलं आहे तिथं. बळ एकवटलं, सगळं धैर्य जमा केलं, धाडस केलं एकट्याने आणि तो जवळ गेला. तरी बघतो काय, दुसरं तिसरं कोणी नसून त्या ठिकाणी काशी नरेश विश्वासनूची कन्या मदळस त्या ठिकाणी बंदिस्त केलेली त्या राक्षसाने.
त्याच्यासाठी त्या ठिकाणी बंदिस्त केलेली होती. की तिला बंदिस्त केल्यानंतर वेळोवेळी त्याचा राक्षसाचा त्या दैत्याचा हा प्रयत्न असायचा की त्याची इच्छा होती की मी त्यासोबत विवाह करावा, तिने माझ्यासोबत विवाह करावा. परंतु कुठली बळजबरी आताताईपणा तो करू शकला नाही, कारण ती मदळसा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ती ब्रह्मव्यक्ती होती. श्री दत्तात्रय महाराजांपासून तिला तत्वज्ञान निरूपण झालेलं होतं आणि ती पतिव्रत होती. आणि मग कुठलेही राक्षसाचे जे प्रयास आहेत, त्याचे प्रयत्न आहेत ना, ते सगळं फेल ठरले. त्या श्री दत्तात्रय महाराजांचे एक वरदान आहे, त्यांच्या आशीर्वादाने कुठलेही प्रयत्न राक्षसाला त्या ठिकाणी करता आले नाही, म्हणून ती तशीच राहील. वेळोवेळी त्या राक्षसांचा प्रयत्न, त्यांचा बलपूर्वक तिच्या ठिकाणी असलेला सगळा अत्याचार त्यांनी न करता ते तसेच थांबले, कारण श्री दत्तात्रय महाराजांचं वरदान तिच्या ठिकाणी होतं. आणि त्या ऋतुध्वजाने त्या ठिकाणी मदलसेला बघितलं आणि तिला त्या ठिकाणी सोडवलं. तिला मदलसे त्या ऋषीकडे तो घेऊन आला आश्रमामध्ये, गालव ऋषीकडे. त्यांना सांगितलं की सगळं धुंद संपली, युद्ध संपलेलं आहे आपलं सगळं, त्या परास्त केलेलं आहे मी त्याला. परंतु जेव्हा मी त्याचा महाल बघितला ना, मला तिथे ही मदलसा दिसली आणि मी तिला घेऊन आलो. गालव ऋषीला फार मोठा आनंद झाला. त्या आपला तर बंदोबस्त झाला सगळा, आपला जो उपद्रव होता तो संपलेला आहे सगळं. परंतु एक बंदिस्त असलेली स्त्री मदळसा सारखी, तिची सोडवणूक तू केली ऋतुध्वजाने, त्यांना फार मोठा आनंद झाला. गालव ऋषीनं तसंच त्या दोघांना सोबत घेतलं आणि त्या मदलसेला आणि ऋतुध्वजाला घेऊन त्या नगरीमध्ये ते घेऊन आले त्याच्या वडिलांकडे. अलंकापुरामध्ये ते घेऊन आले आणि त्या ऋतुध्वजाकडे वडिलांकडे त्यांनी गालव ऋषीने मनोधर्म त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवला की ऋतुध्वजा फार पराक्रमी आहे, साधू संतांचं ऋषी मुनींचं ऐकणार आहे, तेजस्वी आहे, सगळं आहे त्याच्या ठिकाणी. आणि मदलसेलाही श्री दत्तात्रय महाराजांपासून तत्वज्ञान निरूपण झालेलं आहे, ब्रह्मविद्या निरूपण झालेली आहे, सात्विकता तिच्या ठिकाणी आहे. म्हणून गालव ऋषीने असं मनोदय या ठिकाणी व्यक्त केला. मला असं वाटतं की या दोघांचा विवाह या ठिकाणी संपन्न व्हावा, विवाह आपण करावा. त्या ऋतुध्वजाच्या वडिलांनी म्हणजे ऋतुध्वजाने त्या ठिकाणी संमती दिली, काही हरकत नाही, जोडी बरोबर आहे. मदलसेला त्या ठिकाणी विचारलं की असा आमचा मनोदय, असं आम्हाला वाटतं की त्या ऋतुध्वजाचा आणि तुझा विवाह व्हावा. तिने मूक संमती त्या ठिकाणी दर्शवली. एवढा शूर पराक्रमी ऋषी मुनींचं ऐकणारा राजा जर आपल्याला पतिदेव म्हणून मिळत असेल काय हरकत आहे. दोघांची संमती झाली, ठरलं. तिकडे काशी राजाला निरोप पोहोचवला, जो भाऊ आहे मदलसेचा. मी अगोदर सांगितलं तुम्हाला, काशीला स्नानाला दत्तात्रय महाराज ज्याच्या विनंतीनुसार येतात ना, त्या काशी राजाला निरोप पाठवला. तोही तिकडं एका वेगळ्या मनस्थितीमध्ये होता. मदलसेचा शोध कुठं लागतच नव्हता. खूप दिवसाचं अपहरण तिला झालेलं होतं. कुणी नेलं काय नेलं माहिती नाही. मोठ्या विवंचनेमध्ये तो होता. आणि ज्या वेळेस भावाला समजलं आपली बहीण सापडली, शोध लागला तिचा, अंतःकरणामध्ये नाहून निघाला काशी राजा. बहीण सापडत नव्हती ना, कशी तरी ती सापडली. आणि एवढ्या शूरवीर ऋतुध्वजा सोबत जर तिचा विवाह होत असेल ना, याच्यापेक्षा काय. गालव ऋषीचा जो निर्णय, ऋतुध्वजांचा जो त्याच्या वडिलाचा जो निर्णय, त्याला संमती त्या काशी राजाने दिली. त्यालाही बोलवलं. मुहूर्त ठरला विवाहाचा, लग्नाचा. तिथी ठरली. ऋषी मुनींना बोलवलं.
जेवढे काही आदरातिथ्य असणारे व्यक्तिमत्व असतील ना सगळे परिसरामध्ये राजवाड्यामध्ये सगळे बोलवले आणि त्या ठिकाणी विवाहाचं नियोजन ठरलं. मुहूर्त ठरलं. मुहूर्त आपणही काढतो ना, मुहूर्त ठरवतो ना आपण लग्नाचं, ठरवतो की नाही ठरवतो? किती वाजता असतं लग्न आपलं? पत्रिकेवरती किती वाजता होतं? मदलसेचं लग्नाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो काय. किती वाजता लग्न ठरतं आपलं? पत्रिकेमध्ये काय टाइम असतो? 12:30. 12:30. लग्न लागतं कितीला? हा 4 वाजता. मदलसेचं तसं नव्हतं. योग्य व्यक्ती ऋषी मुनी आले, जो वेळ ठरला त्याच वेळ ठरला. आपलं लग्न 12:30 लागतं 3 वाजता. मोठं वाईट वाटतं मला एका गोष्टीचं, मला ते सुचलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. वऱ्हाड निघायला वेळ होतो आपला घरून, काही कोणाची तक्रार नसतो. नटून फटून आपण मेकअप करून सगळे व्यवस्थित गाड्यात बसून लागलो होतो. काही कोणी म्हणत नाही गडबड झाली काय. शेवंत्यावर शेवंत्या चालू आहे तिथं लग्नामध्ये, काही गडबड होत नाही आपल्याला, बरोबर. त्यानंतर परण्या निघतो आहे ना, घोड्यावर बसून नवरदेव. उत्सुकतेनं लोक बघतात त्या ठिकाणी. कुणी फोटो काढतं, कुणी व्हिडिओ काढतं. उत्सुक आल्यानं लोक विचारतात काय नाचलं होते पोरग, कोणाचंही काय माहिती. ते 2-4 जण असतात वरात, ते गावाने सोडलेले सगळे मोकळे. त्यानंतर तो परण्या संपतो सगळा आणि मग नवरदेव नवरी मंडपामध्ये येतात. आता त्या नवरदेव नवरीचं मंडपाचं अंतर ह्या आपल्या मंडपाच्या दरवाजापासून तर स्टेज पर्यंत असतं, पण अर्धा तास लागतो. आता का लागतो मला काही माहितच नाही. काय बोलतात ते दोघं का मला काय माहिती. अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये सगळं काहीतरी चालू असतं ते आहे ना. एक तास, अर्धा ते पाऊण तास जातोच जातो त्या नवरदेवाला नवरी पर्यंत येण्यासाठी. काही कोणाला गडबड नाही. शूटिंग चालू आहे, फोटो चालू आहे, सगळं 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 आनंदात चालू आहे. आणि मग जेव्हा नवरदेव नवरी त्या स्टेजवर येतात ना, मग कुणीतरी सूत्रसंचलन करणार तिथं बसलेला असतो आणि तो मग अचानक अनाउन्सिंग करतो, माईक हातात घेतो. येथे उपस्थित असलेल्या आता सर्व साधू संतांचं स्वागत या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने होत आहे. सगळ्या लोकांच्या मनावर आढ्या पडतात डोळ्यात. काय काढला आता हे भलत, किती उशीर होऊ राहिला आधीच त्या लग्नाला. साधूंचं स्वागत कशाला वेळ घालायचं त्याच्यामध्ये. अरे तुम्ही वराड घेऊन 10 वाजवलेले घरातून, तेव्हा उशीर नाही झाला. ते वरात निघली, ते जिभा काढू काढू नाचत होते बाहेर, ते गावातले सोडलेले 4-5, तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. ते नाचत होत खाली, तरी कुणीतरी म्हटलं त्याला वन्स मोर, त्यांना शर्टच काढला अंगातलं सगळं, कोणा डबल नाचायला लागलं. त्या नवरदेव नवरी तिथं स्टेजवर यायला अर्धा पाऊण तास गेला. तुम्हाला वाटलं नाही उशीर होतोय म्हणून. साधूचं नाव स्वागताला घेतलं, कुणी काढला आता हे. काय गरज आहे त्याच्यात वेळ आहे की नाही परिस्थिती. विनोदाचा भाग सोडा, हे दुर्दैव आहे तुमचं आणि माझं. तुम्हाला आणि मला समजलं नाही कोणत्या वेळी कुठलं कार्य करायचं आणि कुठल्या वेळी कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं. मुहूर्त विनाकारण काढतो का आपण? त्या वेळेत ती गोष्ट व्हायला पाहिजे, हे मुहूर्त आहे. साधू संत रिकामे आहेत का हो? साधू संतांची लग्नामध्ये उपस्थिती कशासाठी? आपल्याला आशीर्वाद द्यायला. त्या 2 जीवनाचं, त्या 2 जीवाचं त्या दिवशी पण सुरुवात आहे ना, नवीन आयुष्यामध्ये ते पदार्पण करतायत ना, मग त्या ठिकाणी साधू संतांचा आशीर्वाद गरजेचा आहे. परंतु तुम्हाला आणि मला हे समजलं नाही कुठल्या गोष्टीला वेळ द्यावा आणि कुठल्या गोष्टीला पुढे ढकलावा. हे ज्या दिवशी तुम्हाला आणि मला कळेल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण धन्य. मदलसेचं तसं झालं नाही. योग्य मुहूर्तामध्ये तिचा त्या ठिकाणी विवाह संपन्न झाला, ऋतुध्वजाबरोबर. आणि बघा
त्या श्री दत्तात्रय महाराजांची तिला ब्रह्मविद्या आणि श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन आणि तिला भेट झाल्यानंतर किती आमूलाग्र बदल तिच्यामध्ये घडले. मावल्या खऱ्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच प्रत्येक कुटुंबाच्या प्रपंचाच्या असं मी मानतो. जरी पुरुष आणि स्त्री रथाचे दोन चाक आहेत ना असं आपण समजतो ना, मी प्राधान्य तुम्हाला देतो. कारण घरामध्ये सातत्याने मुलाबाळांशी संवाद, सातत्याने वातावरण हे आपलं घडतं नाही. आणि म्हणून प्रपंचाचं आणि आपल्या घराचं हित कशावर आहे हे आपल्याला जाणवतं. हे मदलसेकडे बघून आपल्याला समजलं पाहिजे चरित्रामध्ये. जेव्हा ऋतुध्वजा बरोबर मदलसेचा विवाह झाला ना, तिनं काय केलं? त्या मदलसेला 7 मुलं झाली. आणि तिने एक निर्धार केला की प्रपंचाची एक नैश्वरता आहे, प्रपंच अनित्य आहे, दुःख रूप आहे, पाप मूळ आहे. आणि म्हणून मला जी अपत्य होतील, मला जी मुलं जन्माला येतील ना, ती प्रत्येक धर्माला मी लावेल. ईश्वरासोबत मी त्यांचा संग जोडेल. असा मदलसेनं हा निश्चय त्या ठिकाणी केला. एक मूल झालं, दुसरं झालं, तिसरं झालं. 12 वर्षापर्यंत मदलसा मूलभूत झाल्यानंतर त्याला ब्रह्मविद्येचे धडे गिरवून त्या क्षणी एक संसाराची एक नेश्वरता समजून श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी त्याला समर्पित केलं. त्याला ज्ञानोपदेशे ढोस पाजून त्याला ही संसाराची नैश्वरता समजून उमजून एक एक मुलगा ते प्रत्येक तिच्या पोटी जन्माला आले ना, तो श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी या धर्माला तिने सोपवला. नको इकडे काहीच. मी तुम्हाला एक का सांगतो की एक सुसंस्कारितपणा घडतो ना, त्याला तुम्हीच घडू शकता. कारण मुलांच्या आणि प्रपंचाच्या जवळ नेहमी सहवासात तुमचा आहे. की कुठलंही दान न देता आपल्या 6 मुलांचं दान परमेश्वराला द्यावं, धर्माला तिनं द्यावं. इतकी मदलेस श्रेष्ठ आहे. आपण तर कमी पडतो तेवढं आपलं प्रपंचामध्ये कमीच आहे ना सगळं. परंतु लौकिक अर्थ न करता पारलौकिक टिकून तो विचार करणं, हे मदलसे करून या चरित्रामधून आपण घेण्यासारखे. 7 मुलं झाली, एकही मुलगा प्रपंचामध्ये 6 मुलं होण्यापर्यंत तिने ठेवले नाही. प्रत्येक मुलाला एक जन्म झाला की 12 वर्षापर्यंत त्याची अशी पूर्ण तयारी करून द्यायची की परिपक्वता त्याच्यामध्ये तयार करायची की तो पूर्ण धर्माला आणि श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी लीन व्हावा. असा तिचा तो मनोदय ठरलेलाच आहे. अशा पद्धतीनं तिनं 6 मुलं तयार केली आणि तिकडं पाठवलं. हे सगळं चालू आहे. आणि एक दिवस असं झालं की ऋतुध्वज म्हणजे मदलसेचे मालक, तिचे पती, सगळं चालू असताना त्यांना आनंद वाटला. परंतु एक मनामध्ये थोडी खंतही त्यांना एक दिवस अशी जाणवली. आणि मदलसे समोर त्यांनी त्यांचा मनोदय असा व्यक्त केला की ठीक आहे की प्रत्येक मूल झाल्यानंतर 6ही मुलं तू देवाला अर्पण केली, श्री दत्तात्रय महाराजांच्यांनी अर्पण केली, त्यांना परधर्म लावलं, इथपर्यंत ठीक आहे. परंतु मला असं वाटतं आता की जो आपला होणार आता पुढचं अपत्य आहे ना, आता जे काही होईल ते की त्याला तू तरी इकडे ठेवावं या राज्य वैभवामध्ये. म्हणजे काय होईल
की तो मोठा झाल्यानंतर त्याला आपण संस्कार देऊ, राजधर्म शिकवू, याच्यामध्ये त्याला वाढवू, ही जबाबदारी त्याला देऊ. आणि त्याला ही जबाबदारी दिल्यानंतर आपण दोघं मुक्त होऊ आणि आपण त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये लागू, याच्यातून मोकळ होऊ आपण. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम अशा आश्रमाचे फार भेद आहे. आणि त्या ऋतुध्वजाने खंत बोलून दाखवली की आता मला असं वाटतं की जो शेवटचा मुलगा आहे ना, तो तरी तो आता इकडे राहू दे, त्याच्यावरती सगळा राज्य कारभार आपण सोपून देऊ आणि आपण मुक्त होऊ, आपण मोकळे देव करा. कुठेतरी मर्यादा असली पाहिजे माझ्यावर. कुठल्या वयामध्ये आपण कुठं थांबावं, कुठल्या गोष्टी सोडवून द्याव्या आणि त्या क्षणी त्या सुटल्यानंतर खऱ्या अर्थाची जीवनाची यथार्थ आणि सार्थकता आहे. थांबलं पाहिजे हो कुठंतरी. कारण जीवनातला सगळ्यात मोठा भ्रम घेऊन जगणारी माणसं आपण आहोत. कुठला माझ्याशिवाय काहीच खरं नाही, मी जर घरी नसले ना यांचं काहीच खरं नाही. हे ढोरालाही पाणी पाजणार नाही, हे शेतातही जाणार नाही, बाहेरही जाणार नाहीत, कुठंच जाणार नाहीत, काही त्यांच्याकडून होऊ शकणार नाही. असं होतं, होईल असं बोला ना, होतं असं. आपण गेल्यानंतर काहीच खरं नाही असं होतं. असं कुणीतरी उठून मला सांगा ना की नाही मी गेल्यावर आहे ना माझं घरचं सगळंच बंद पडणार आहे, माझा जो हार शिल्लक आहे पाठीमागे तिचा सत्कार करतो. होतं असं? कुणी असं ठामपणे मला सांगा ना मी गेल्यानंतर माझं घरचं सगळंच बंद पडणार आहे बाबा, माझ्याशिवाय काहीच खरं नाही, मी गेलो की सगळं संपलं, मला लक्षच द्यावं लागतं, असं मला कोणतरी सांगा. माझ्या पाठीमागे हार आहे फार मोठा आहे, सत्कार करतो मी त्याचा. जीवनातला सगळ्यात मोठा गैरसमज हाच आहे, माझ्याशिवाय काहीच खरं नाही. पदयात्रा निघली दिंडी, एक महाराज होते साधू, त्या माणसाला सांगितलं चला पदयात्रा निघली, चला देव करायला. नाही बाबा माझं काहीच खरं नाही, मी गेलो ना आता सगळं घराची तारांबळ होऊन जाते आमची. हे काही लक्ष देणार नाही, पुराचंही घर नाही, सुनाचंही घर नाही, पत्नीचंही घर नाही, मी आहे म्हणून सगळं व्यवस्थित आहे. साधू म्हटले बघूच आपण काय होत तर, बघू बरं काय होत तर. पण त्याला बळजबरी पकडलं, धरलं, नेलं पदयात्रेला. त्याला 10 दिवसाची पदयात्रा होती, 20 दिवस तिकडे ठेवला, तो आणलाच नाही वापस. आणि 20 दिवस झाल्यानंतर त्याला घरी आणलं ना, पत्नी मस्त जेवत होती समोर, ढोरं पाणी पित होते, शेतालाही पाणी चालू होतं आणि सगळं व्यवस्थित चालू होतं. घरी विचारलं कसं काय, ते म्हणजे बरं झालं हे नेलं तुम्ही, कटकट ठाम नेलं तिला. ही अवस्था तुमची ना आमची, गैरसमजामध्ये लागणारी माणसं. ऋतुध्वजाला आणि मदलसेला तो विचार झाला की आपण आता थांबावं, एक मुलगा आपण तयार करू की जो नंतर हे सांभाळत सगळं. ठरलं, संमती दिली मदलसेने, तिला आनंद झाला की खऱ्या अर्थाने जेव्हा आपण राज्याचा कारभार सोपून देऊ ना आपणही मुक्त होऊ. सातव्या मुलाचं नाव आहे अलर्थ. जन्म घेतला त्या अलर्थ आणि त्याला सांगितलं आता की 6 मुलं सगळी देवा धर्माला लागलेली आहे सगळी, आता तुला हे सगळं सांभाळायचं आहे. आणि म्हणून त्याला धर्माचे धडे दिले, त्यासोबत राजवैभवाचे दिले. राज्यकारभार कसा चालवावा असं त्याला सगळं समजून सांगितलं. त्याचा राजपुत्र म्हणून त्याचा घोषित केलं, त्याला गादीवरती बसवलं. आणि त्या ठिकाणी बसवल्यानंतर काळाची चक्र चालू आहे, दिवसेंदिवस मागून दिवस जात आहेत. आणि एक दिवस त्या ऋतुध्वजाला काळाने हिरावून नेलं माझं. अलर्काच्या पितेला म्हणजे मदलसेचा पतिदेवा. काळ त्यांना घेऊन गेला. मोठं दुःख मदलसेला त्या ठिकाणी निर्माण झालं.
आपली जीवाभावाची माणसं जेव्हा असतात ना, जगाची गर्दी आपल्या पाठीमागं भरपूर आहे, भरपूर माणसं आहेत आपल्या पाठीमागं, परंतु ज्याची जागा तोच भरून काढू शकतो, ती दुसरी जागा त्या ठिकाणी भरून दुसरा काढू शकत नाही. एखाद्याच्या घरी कुणी गेलं ना, मी त्याला सांगेल की अरे काळजी करू नको, मी तुझ्या बापासारखा आहे, मी तुझ्या आईसारखा आहे, मी तुझ्या भावासारखा आहे, मी तुझ्या बहिणीसारखा आहे. त्याच्यामध्ये शब्द आहे सारखा आहे, तो नाही ना. मी तुझ्या बापा सारखा आहे, बाप नाही, ते हानी भरून निघत नाही. फार मोठं दुःखाचं डोंगर त्या मदलसेवरती कोसळला. 6 मुलं देव धर्माला लागले आणि शेवटचा हा लढत राहिला. पतिदेव सोडून गेले. त्याचा परिणाम असा झाला, ह्या आलरकला कमी वयामध्ये जेव्हा राजगादीवरती जेव्हा विराजमान केलं आणि त्याला राजपुत्र म्हणून घोषित केलं ना, त्याचा स्वैराचार वाढू लागला. जेव्हा घरामध्ये मोठी माणसं जातात ना, एक स्वैराचार मनामध्ये निर्माण होतो. बोलावंच असं काही नाही, कोणी कोणाला सांगावं असं काहीच नाही, परंतु मानसिक दडपण जे असतं ना, ते निघून जातं. बाप बाप आहे, आई आई आहे, ही दोन झाकं नाही त्या घरावर. आपल्या घरामध्ये जेव्हा मोठा माणूस निघून जातो ना, त्याची सर कुठंच येत नाही. ह्या आलरखाचं असंच झालं की वडील निघून गेले, भाऊ तिकडे निघून गेले, कुठलंही बंधन, कुठला लगाम त्याला राहिला नाही. जगणे मरणे इच्छा प्रभूची, काय तुझ्या हाती, काय तुझ्या हाती. मानव तू केवळ नाती, मानव तू केवळ माती, मानवा तू केवळ माती, मानवा तू केवळ माती, मानवा तू केवळ माती. प्रेमे म्हणून दास तुझारे, तुझ्या विनारे कोणी नसे. भवसागर पार करोडे, बेशूट वागणं, त्याच्यावर कुठला संयम राहिला नाही, कुठलं त्याला बंधन राहिलं नाही. आणि कुठलंही बंधन नसताना माणसाचा स्वैराचार होईल. सुख विलास आणि त्या राज्यातले सुख बोल, जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्याजवळ तो आदर केला. आई आई आहे, आईची चिंता, आईची काळजी वेगळी आहे, कुणाला जाणवणार नाही, परंतु आईचं काळीज वेगळं आहे. आरळकाची जी अवस्था आहे ना, त्या मदरसेला बघवले गेले. तिचे चिन्ह, त्याच्या वावरण्याचे जे पुढचे संकेत आहेत, त्याचे पावलं आहेत, त्याच्या लक्षात आहे. की जर याला बंधन घातलं नाही, याला सांगितलं नाही ना, हा वाहवत जाईल या राज्यामध्ये. काय करावं, कुठलं बंधन त्या आरळकाला राहिलं नाही.
आणि मग एक दिवस त्या मदरसेने तिची जी 6 मुलं आहेत ना अगोदर झालेली, फार एक तात्विक आणि एक उच्च पदाला त्या सत्वस्थाला पोहोचलेली सगळी तिची मुलं आहेत. सगळी तिनं बोलून घेतली. 6ची 6 मुलं, मदरसा, ती 6 मुलं त्याच्या समोर बसली. त्याला समजून सांगितलं, अरे का, अरे फार वेगळ्या परिस्थितीमधून आपण इथं आलोय. वडिलाचं छत्र आपलं हरवलंय, आपल्या पाठीमागे सांगणार कोणी नाही. 6ची 6 मुलं ही परमार्गाला देव धर्माला लागलेले. तू कुठेतरी आवर, कुठेतरी स्थिर हो. हे टिकत नाही रे फार. संसाराचे भोगविलास आहेत ना, थोडेसे भोगविलास जे आतापर्यंत थोडे बरे वाटतात ना, हे कुठेतरी नाशनाला आपल्याला कारणीभूत आहेत. जसं एखादा यत्न चालू आहे ना, त्याच्यामध्ये जर तूप टाकलं ना आपण, अजून त्याचा फडका होतो रे. विषय वासना, हे भोगविलास कधी कोणाचे संपलेत का? आपण भोग भोगत नाही, आपण विषय वासना भोगत नाही, भोग आपल्याला भोगतात, आपण त्याच्यामध्ये संपून जातो. कुठेतरी स्थिर हो रे. हे आईचं असलेलं कळकळीचं बोलणं, मातृत्व हृदय आहे. लेकरानं कितीही तिला हजळ हुजळ करू द्या, नीट बोलू देऊ. आईचं मातृत्व, तिचं मन फार वेगळं आहे. ती लेकराचं, तिच्या मुलाचं हितच चिंतन फार वाईट मदरसेला वाटलं. एक समुपदेश, एक उपदेश त्या भावंडाने आणि सगळ्या मदरसेना समोर बसून त्या आरळकाला केला. कुठलाही परिणाम त्याच्यावर झाला नाही. तो त्याच्या नशेमध्येच होता. काय करावं? मोठ्या डबडबत्या डोळ्याने, डोळ्यामध्ये अश्रू घेऊन मदरसा त्या ठिकाणी निघाली. जाता जाता शेवट एकच त्याला सांगितलं, नाही तुला ऐकायचं, माझं नको ऐकू. आहे ती किती सांगितलं तर मुलावर परिणाम होणार नाही. तो शेवटचं एकच वाक्य सांगितलं, जेव्हा तुला वाटेल ना जीवनामध्ये सगळं संपलंय, तुझ्या पाठीमागे कुणीही नाही, सगळे रस्ते तुझे बंद झालेले आहेत ना, असं तुला जेव्हा वाटेल ना, तेव्हा फक्त एकच कर, मी सांगल ते. श्री दत्तात्रय महाराजांना आठव, त्यांचं नाव स्मरण कर. मला सोडून दे, भावंडांना सोडून दे, सगळं सोडून दे. श्री दत्तात्रय महाराजांना तरी आठव रे. एक विनवणी मदरसेनं केली आणि ती थेट निघाली काशीराजाकडे, तिच्या भावाकडे. ती 6 मुलं आणि मदरसा काशीराजाकडे, तिच्या भावाकडे निघाली. बसली. भावाने अचानक बघितलं की बहीण एवढे सगळे मुलं आलेले आहेत. विचारलं, येण्याचं प्रयोजन विचारलं, कारण विचारलं आणि सांगितलं की दादा, अरळक फार ताब्यातून गेलं. जसं पतीचं निधन झालं, त्याच्या वडिलाचं छत्र गेलं ना, तो कुठल्याही अंकुशामध्ये नाही, काही ऐकत नाही. सगळ्या राजवैभवामध्ये त्या चुकीच्या गोष्टीमध्ये थोडा उरफडून गेला. माझ्या मनामध्ये भीती आहे रे, माझ्या कोण्या कोपऱ्यामध्ये माझं मन घाबरतं, दचकतं. आईचं हृदय आहे रे. मला असं वाटतं अनेक आपले विरोधक आहेत, वेगवेगळे राज्य आहेत आपल्या शेजारी. हा मध्य धुंदावस्थेमध्ये आहे. याच्या सोबतही तशी आहे, जशी सोबती तसेच होतं ना हो. ज्याच्या सोबत तसेच सोबती होतात. याचे प्रधानही तसे, याचे सेवकही तसे, याचे राज्य कारभारही सगळे तसेच. सगळं याचं राज्य व्यवस्थेतून मध्य धुंद अवस्थेमध्ये असतात. यांना कुठलंही भान नाही. मला असं वाटतं नाहूकपणे एखाद्या वेळेस जर दुसऱ्या राज्याने यांच्यावर आक्रमण जर केलं, दुसऱ्या राज्याने याला जर हिरावून घेतलं ना, काही याच्याजवळ राहणार नाही. दादा, फार मोठी चिंता वाटते रे. सद्गतीत होऊन मदरसेनं त्या ठिकाणी भावाला सांगितलं, ज्यांना भाऊ चांगला मिळाला ना, खरंच नशिबवान आहेत त्या बहिणी. भाऊच आपला पाठी राहतो. काशीराजा उठला, सांग तू काय. मला असं वाटतं ना, तू त्याच्या राज्यावरती ना आक्रमण करतो, सैन्य सोबत घे, आक्रमण कर त्याच्यावरती.
मदनसेचा अकल्पित आलेला हा प्रश्न काशीराजाला काही सुचेनाच. आई आहे, मुलाच्या राज्यावरती आक्रमण करायचं सांगते. विचित्रच प्रसंग निर्माण झाला. असं कसं करता येईल ग? अरे तो तुझा मुलगा आहे, माझा बहीण भाचा आहे, मी त्याचा मामा आहे, कसं करायचं? त्याच्याशिवाय तो सुधारला नाही. आज आपण त्याच्यावरती आक्रमण केलं, आपण जर त्याला सावध केला ना तो सावध होईल. जर आपल्याऐवजी दुसरं कोणी त्याच्यावर आक्रमण केलं आणि हिरावून घेतलं ना तो कुठलाच राहणार नाही. त्याला एक शिक्षा आपल्याला द्यावी लागेल, याच्यातून तो सुधरेल. काशीराजाला तिनं सांगितलं. काशीराजाने आक्रमणाची तयारी केली. रथ घोडे हत्ती सगळं सगळं सैन्य दल त्यांनी तयार केलं. त्या आलरत्राच्या त्या राज्यावरती आक्रमण केलं. सगळी सैन्य त्यांच्या मध्य धुंद अवस्थेमध्ये आणि दुरावस्थेमध्ये सगळी पडले. जर राजाच तसा असेल तर प्रजा काय असणार आहे? राजालाच कुठलं भान नाही तर प्रजा काय असणार आहे? आक्रमण झालं तरी समजलं नाही. सगळे बेधुंद अवस्थेमध्ये झोपलेले. काशी राजा आला, सगळं बंदिस्त करून सगळं धाम धूम त्या राज्यामध्ये सगळी निर्माण झाली. आस्था व्यस्त झालं सगळं. काही सुचेना काय करावं. जाग येईल तोपर्यंत सगळं राज्य लुटून मोकळं होतं. काशीराजानं सगळं बंदिस्त केलं. सगळं ते सगळं सामावून घेतलं. निघाला तो. इकडे आरळक राजाला काही सुधरत नाही. काही त्याला समजेना काय झालं. तिथून तो निघाला. अशी परिस्थिती की कुणाला सांगावं, कुणाला बोलावं, विचार करायचे आणि कोणाचा सल्ला घ्यायची त्याची परिस्थिती राहिली. अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. जिकडं वाट सुचेल तिकडं पळायला लागला. आणि आता आठवण आली त्याला आपल्या आईची. वेळोवेळी सांगत होती ना ती आई की तू सावध हो रे, कुठंतरी सावध हो. मी माझ्या आईचं ऐकलं नाही. आई माझ्या हिताचा उपदेश करते. आई नेहमी लेकराला हिताचा उपदेश करते. मुलं ते ऐकत नाही. तो काय मदनसीचं जर चरित्र वर्णन केलं तर हेच आपल्याला घडतं. किती व्यापकता तिच्या विचारामध्ये, किती दूरदृष्टी आहे. आपला उद्धार होऊन, आपला पतिदेवाचा उद्धार होऊन मुलांचाही उद्धार त्यामध्ये असावा. किती समाविष्ट भावना तिच्या मनामध्ये. काटाही टोचवला पायामध्ये, आई ग येत, बाप ग म्हणत नाही बोली. आरळकाला आठवण झाली आपल्या आईची. आई म्हणत होती तू थांब रे, तू विचार कर, सावध हो. झालो नाही मी. टचकन डोळ्यातून पाणी आलं. दोन्ही डोळ्याचे अश्रू कडावले. काय करावं सुचेल. आणि त्या क्षणी मनामध्ये विचार आला. सावध झाला आणि वीज चमकली डोळ्यामध्ये. एक विचार आला की आईनं आपल्याला सांगितलं होतं की तू माझं ऐकू नको, परंतु जेव्हा तुझ्यावर संकट येईल, सगळे रस्ते बंद होतील, तुला सुचणार नाही ना काय करावं, त्यावेळेस काय कर, श्री दत्तात्रय महाराजांची आठवण नक्की कर. ती आठवण आरळकाला झाली. आणि तिथून पुढे सह्याद्री पर्वतावरती माहूर गडावरती श्री दत्तात्रय महाराजांच्या दिशेनं पावला आरळकाची मायबाप हो एक 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 पडायला सुरुवात झाली. कोण दाखवील वाट, कोण दाखवील वाट, भोवरातही जीवन नौका लाटेवर तिला. प्रभुदेवा रे सांग तुझ्या विन कोण दाखवील वाट. दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट जाओ, दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट जाओ, दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट जाओ. निर्वाणीची आंगई कुणी, निर्वाणीची आंगई कुणी, सत्व पदाला जाते. दत्ता रावले, दत्ता रावले, दत्ता रावले, दत्ता रावले,
अरहत राजांचा प्रवास चालू झालाय सह्याद्री पर्वती माहूरगडावरती. मातेनं दिलेला निरोप अरहताला समजला. लक्षात घ्या, आपल्या हातामध्ये पाण्याची दोरी आहे ना, मदळसेनं मोक्षाचं सूत्र, परमेश्वराची दोरी त्या अरहताच्या हातामध्ये. तुमचं आणि माझं हे कर्तव्य आहे. संसारामध्ये घडत असताना मुलांना असे संस्कार, आपले असे वाक्य पाहिजे की जेव्हा धर्माला आणि साधुत्वाला ते बांधतील, हो तुम्ही माझ्या घराचा पाया आहे. छत्रपती शिवाजी महाराज असे घडले नाही हो. शिवाजी महाराज जेव्हा लहान होते ना, जेव्हा बालपण झालं ना त्यांचं सुरुवात जन्माला, आपल्या जिजामातेने त्यांना रामायण सांगितलं, त्यांना महाभारत सांगितलं, त्यांना कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यातून शिवाजी महाराज घडले. आणि स्वराज्य स्थापन व्हावं ही स्त्रीची इच्छा, ह्या विचाराने झपटलेला तो राजा तयार झाला. हे तुमचं श्रेय आहे, तुमचं मातृत्व आहे. आणि म्हणून घरामध्ये असताना आपण काय संस्कार देतो, कसे मुलं घडवतो, आपण त्यांना काय देतो, याच्यावरती सगळं अवलंबून आहे. साधू आलेला त्यांना दंडवत करायला शिकावं. परमेश्वराचं निदर्शन त्यांना समजून सांगा, त्यांना धर्म समजून सांगावा. हे सगळं तुमच्या हातात. कारण लेकरांच्या आणि सगळ्यांच्या जवळ तुमचा संबंध सगळ्यात अगोदर आहे, जे मदरसेनं केलं. तिन्ही तापाने दग्ध झालेला अरहत सह्याद्री पर्वतावरती माहूरगडावरती निघाला. तिन्ही ताप, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक, तिन्ही तापात दग्ध झालेला अरहत सह्याद्री पर्वतावरती माहूरगडावरती गेला. आणि त्या अरहताला श्री दत्तात्रय महाराजांनी त्या तिथे दर्शन दिलं मातंग वेशामध्ये. 11 वेश श्री दत्तात्रय महाराजांनी धारण केले, चरित्रामध्ये उल्लेख. आणि अरहताला मातंग वेशामध्ये श्री दत्तात्रय महाराजांनी त्या ठिकाणी दर्शन दिलं. दत्तात्रय महाराजांना बघितल्यानंतर अरहताने तिन्ही तापाने युक्त झालेला तो अरहत पाय मोकळून दुःख करायला लागला. त्याच्या दुःखाला कुठला पारावर नाही. आणि श्री दत्तात्रय महाराज सांगितलं, शंभोली शंभोली शंभोली, शांत हो शांत हो शांत हो. हे श्री दत्तात्रय महाराजांचं नुसतं बोलणं आहे काय, ती वाणी आहे का? नाही, अमृत वर्षणे, अमृत पाझरावं असं श्री दत्तात्रय महाराजांचं वचन की शांत हो रे. आणि त्या ठिकाणी अरहताला श्री दत्तात्रय महाराजांनी शांत केलं. तिन्ही ताप त्याचे त्या ठिकाणी शांत केले आणि मातंग वेशामध्ये श्री दत्तात्रय महाराजांनी दर्शन दिलं. धाय मोकळून रडायला लागला. त्याच्या दुःखाला कुठला अंत नाही. सांगितलं, फार समजून सांगितलं, माझ्या भावाने, माझ्या आईने माझ्याकडून चुकलं. हे परमेश्वर, माझ्या आईनं माझ्यासाठी जीव तोडून सांगितलं, पण मी ऐकलं नाही. श्री दत्तात्रय महाराजांनी शंभोली शंभोली म्हणून त्याला शांत केलं. तिन्ही ताप त्याचे दूर, अरहताचे तिन्ही ताप दूर केले. मदरसा तिकडं भावाच्या घरी आहे, काशीराजाच्या घरी. तिला बोलवलं. जेव्हा मदरसेला समजलं ना की आज श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी गेलेला आहे, तिथं समर्पण याचं झालंय. श्री दत्तात्रय महाराजांनी याला दर्शन दिलं, समाधान झालं तिला. 6 मुलांना आणि आपल्या भावाला काशीराजाला घेऊन मदरसा त्या ठिकाणी आली. सर्व परिवार त्या ठिकाणी एकत्रित झाला. 6 मुलं, हा 7वा, मदरसा आणि काशीराजा. सर्वांनी प्रणाम केला श्री दत्तात्रय महाराजांसमोर.
घडलेली घटना सगळी थंबून सगळी सांगितली. काशीराजाने सांगितलं मला काय गरज आहे वयाच्या राज्य वैभवाची, माझंच माझ्याजवळ पुष्कळ आहे. परंतु माझ्या बहिणीच्या आदेशामुळं आणि तिच्या सूचनेमुळं मी आज सगळा खटाटोप केला. मला या राज्याचं काही नको, त्याचं राज्य त्याला वापस द्या. त्या परमेश्वराच्या सन्निधानाने त्याच्या जवळ गेलं. आलं कळाली वाटलं नाही की आपण वापस जावं. नको म्हटलं ते राज्य वैभव काही जातात, काहीच नको मला. तुम्हाला सांगू का, हे घर गाडी सगळं वैभव आपल्याला याचं महत्व. याच्या पलीकडे लौकिक अर्थानं जेव्हा पारलौकिक अर्थानं जेव्हा आपण विचार करू ना, खऱ्या अर्थानं जेव्हा परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये जाऊ ना, आपण हे सगळं व्यर्थ वाटतं. फक्त ती नजर, ती दृष्टी घडणं आपल्याला गरजेचं आहे. अरण्यकाची ती मनस्थिती झाली की नकोच मला आता राज्य नको, काहीच नको. सुदैवानं सगळी योग्य परिस्थिती जाऊन मी योग्य मार्गाला लागलो. नको मला काहीच. काशीराजाने सांगितलंय मला नको, तुझं तू सांभाळ. आणि मग श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितलं आसक्ती नको, त्या ठिकाणी तुझी आसक्ती नसो, पण एक व्यवहार म्हणून, एक रचना म्हणून तू राज्य तुझं सांभाळ. असं म्हणून त्या अलरकाला त्या ठिकाणी त्याच्या राजधानीत वापस पाठवलं. काशी राजा त्याच्या राजधानीत वापस गेला आणि ती 6 मुलं आणि मदरसा ही श्री दत्तात्रय महाराजांच्या ठिकाणी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत सगळी 6 मुलं आणि ती मदरसा दत्तात्रय महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी स्थायी. दान आपण अनेक प्रकारचं करतो, भिक्षा देतो, वस्तू देतो, काय देतो. परंतु मदरसेचा एक विशेष लक्षात घ्या की 1 नाही 2 नाही 6 मुलं परमेश्वराच्या श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी तिने अर्पण केली. इतकी श्रेष्ठ ती मदरसा, ब्रह्मज्ञानी, तत्वज्ञानी आणि पतिव्रता पालन करणारे. आणि म्हणून तिचं एक चरित्र आपण आज त्या ठिकाणी ऐकलं. रोज असं एक वेगवेगळ्या चरित्राला स्पर्श आपण या ठिकाणी करणार आहोत. मला फक्त एकच माझी अपेक्षा अशी आहे की प्रत्येक चरित्रातून आणि लीळेतून न सुद्धा ऐकून नसून कुठला तरी बोध आपण प्रत्येक जणीनं सोबत घेऊन जावा अशी माझी अपेक्षा आहे. लीळा नुसत्या ऐकायच्या नाहीत, एका कानातून घेऊन सोडायच्या नाहीत. त्याचा आपण तात्पर्य अर्थ काय घेतो, काय घ्यावा आपण. खरं सांगतो मी तुम्हाला, अगोदर सांगितलं, सगळ्या गैरसमजात वावरणारे आपण माणसं, तुम्ही आणि मी, काहीच नडत नाही, कुठलं सगळं व्यवस्थित चालतं, माझ्याशिवाय काहीच खरं नाही, हे वाक्य सोडून द्या आता आजपासून. आपण आपलं बघा, एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी आपल्यापासून व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी उभे राहा, आपण आरती घेऊ आणि त्यानंतर समारंभ आपण करू. जय जय अवधूता प्रभु राया
प्रभु राया जय जय अवधूत प्रभु राया अमोघ दर्शन राया प्रभु रे अमोघ दर्शन राया जय जय अवधूता प्रभु राया अवधूत प्रभु राया हो जय जय अवधूत प्रभु राया जय अवधूता प्रभु राया अवधूत प्रभु राया हो जय जय अवधूत प्रभु राया जय अवधूता प्रभु राया अवधूत प्रभु राया हो जय जय अवधूत प्रभु राया त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भवः त्राहि मां कृपया देव शरणां गतवत्सलः श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज श्री आत्मतीर्थ